देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। पर्रिकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबळ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक पर्व ओबीसी सर्व, एक पर्व ओबीसी सर्व, एक पर्व एक छंद। शरद पवारांचा निषेध असो, शरद पवारांचा निषेध असो, अजित पवारांचा निषेध असो, शरद पवारांचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे। भुजबळ महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती विजय असो। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजित पवारांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या अजित पवारांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या जातीवादी अजित पवारांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, अजित पवारांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे, भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे, पर्रिकर साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे। ओबीसी एकजुटीचा सगळ्यात पहिले आम्ही अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर निषेध करतो। आमचे दैवत देशाचे ओबीसीचे नेते कणखर नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेबांना षडयंत्र करून जाणून बुजून या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं पाप त्या अजित पवार गटाने केलेलं आहे आणि आमच्या समस्त ओबीसी महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या भावना दुखावलेल्या आहेत। आम्ही अतिशय नाराज झालेलो आहोत। मंत्रिपद हा फक्त विषय नाही तर आमची अवहेलना झालेली ओबीसी मतांची। ओबीसीनी महायुतीला मतदान फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांकडे बघून आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांकडे बघून केलेलं आहे, पण सविस्तरपणे सपशेलपणे ओबीसीला फसवण्याचं काम या महायुती सरकारमधल्या अजित पवारांनी केलेलं आहे असा आमचा आरोप आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मराठवाड्याला 6 मंत्रिपदं दिली आहेत, त्याच्यामध्ये ओबीसी पण आहेत। मग आता ओबीसी आहेत ना, भुजबळच असावं असा काही नियम आहे का? हे बघा, जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा पवारांचा निषेध असो, अजित पवारांचा निषेध असो, भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे, पर्रिकर साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे, पर्रिकर साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे। कमी ओबीसीचे नेते भुजबळ साहेबांनी पडळकर साहेबांनी जर आवाज उठवला असेल आणि आदरणीय देवेंद्रजी यांची बाजू घेतली असेल, ओबीसींची बाजू घेतली असेल, ओबीसींचं आरक्षण वाचवण्याची बाजू घेतली असेल, मग आता तुम्हाला त्यांना तांदळातल्या खड्याप्रमाणे बाजूला करावं असं का वाटलं? तर इतर ओबीसीचे जे नेते आहेत त्यांनी भुजबळ साहेबांची बाजू घ्यायला पाहिजे ना। आता तुम्हाला मंत्रिपद भेटले म्हणून काय आपल्या दैवताला, आपल्या बापाला विसरणार का तुम्ही? हा मला सगळ्यांना सवाल करायचंय। ओबीसीच्या जीवावर मंत्री व्हायचं आणि ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे चालणार नाही। आमचं आदरणीय दैवत हे भुजबळ साहेब आहेत। भुजबळ साहेब महाराष्ट्रातले आदरणीय पवार साहेबांनंतर ज्येष्ठ नेतृत्व आहे ओबीसींचं। त्यांना आतापर्यंत 7 वेळा आमदार राहिलेले आहेत, गृहमंत्री राहिलेले आहेत, आपलं आमदार राहिलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले। खूप मोठा अनुभव त्यांचा आहे। भुजबळांना का डावलण्यात आला असेल काय वाटतं? भुजबळ साहेबांना डावलण्याचं कारण एकतर त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात खूप मोठं आंदोलन छेडलं, समस्त ओबीसींना, महाराष्ट्रातल्या ओबीसींना एकत्र केलं। त्यांच्या आता ह्या जे मराठा समाजाचे नेते आहेत अजित पवार यांच्या पोटात कुठेतरी दुखायला लागलंय। भुजबळ साहेबांच्या पाठीशी 80 ते 90% ओबीसी समाज महाराष्ट्रातला गेलेला आहे। त्यांची राष्ट्रवादी लोकसभेला बघा काहीच नव्हती, राष्ट्रवादीचं मतदान बघा, विधानसभेला भुजबळ साहेबांनी हाक दिली आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार निवडून आले। हे शक्य झालं भुजबळ साहेबांमुळे। आता भुजबळ साहेबांची पावर या देशामध्ये वाढलेली ओबीसी नेत्यामुळे त्यांना डावलण्यासाठी म्हणून मंत्रिपदावरून त्यांना खाली करण्यात आलेला आहे। गोपीचंद भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे, भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे, पर्रिकर साहेबांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे। एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद। पर्रिकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबळ साहेबांचा विजय असो, भुजबळ साहेबांचा विजय असो, भुजबळ साहेबांना मंत्रिपद न देणारा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो। हे बघा, आमचे आदरणीय दैवत
देशाचं ओबीसीचं नेतृत्व माननीय छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. की तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो. तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे. आमचे ओबीसींचे दैवत आदरणीय भुजबळ साहेबांनी खूप खस्त्या खाल्लेले आहेत ओबीसींसाठी. 1985 पासून ते आमदार राहिलेले आहेत. 7 वेळा आमदार झालेले आहेत. प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे. आणि या महायुतीची सत्तेत आहे आज ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या ओबीसीच्या भूमिकेमुळे जरांगे पाटलांना विरोध केला. त्याच्यामुळे ओबीसी समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत. आणि या दोन्ही ढाण्या वाघांना ओबीसीच्या ढाण्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे. शरद पवारांनी कानं भरलेत का अजित पवारांनी? देवेंद्रजींनी तर शहाणं व्हावं. देवेंद्रजी तर हुशार आहेत. ओबीसींचा आवाज त्यांना कळतो. ओबीसींचा डीएनए आहे देवेंद्रजींचा. त्यांनी तरी ऐकलं पाहिजे. ह्या शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचं वाटोळ ह्या महायुतीने आणि भाजपने करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे. आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रिपद तर काही क्षुल्लक आहे साहेबांसाठी, पण ओबीसींचा अपमान झालेला आहे. ओबीसींच्या अधिकारांवर बोलण्यासाठी कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो. आता जे काही लोक आहेत ते कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही. ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब कायम संघर्ष करत आलेले आहेत. त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे. पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा हे आमचे साहेब आहेत. आणि तुम्ही अपमान केलाय हा भुजबळ साहेबांचा अपमान नाही तर हा समस्त ओबीसीचा अपमान आहे. महाराष्ट्रातले जे मतदार आहेत ओबीसीचे प्रत्येक मतदारांचा अपमान आहे. याची भरपाई अजित पवारांना होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही या राष्ट्रवादी गटाला अजित पवार गटाला आणि महायुतीला दाखवून देणार आहोत.